नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला बटाट्याचा पराठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. सकाळच्या गडबडीत तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा पराठा पटकन बनवू शकता. तर पराठा बनवण्यासाठी मी इथं काही बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतली. पराठे बनवण्यासाठी बटाटा अगदी मऊ शिजवून घ्यायचा आहे. स्मॅशरच्या मदतीने बटाटा छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये एकही बटाट्याची गुठळी राहिली गेली नाही पाहिजे. हे पहा, अगदी मऊ असा मी इथं बटाटा स्मॅश करून घेतलाय. आता याच्यात मी काही मसाले ॲड करून घेते. इथं मी 2 मोठे चमचे भरून पावभाजी मसाला टाकून घेतलाय. पावभाजी मसाल्यामुळे पराठ्यांना चव खूप छान येते. आणि 1 छोटा चमचा मी सुहानाची लाल मिरची पावडर टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, छान असं हे सगळं मिक्स करून मी याचा गोळा तयार करून घेतलाय. हे पहा, इथं हे मी पराठ्यांसाठी कणिक भिजवून घेतली होती. ती पण मी 1 तासभर आधी भिजवून ठेवली होती. आपण नॉर्मल चपातीसाठी जशी कणिक भिजवतो त्याच पद्धतीने मी ही कणिक भिजवून घेतली होती. हे पहा, अशा पद्धतीने या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. कणकेचा गोळा पिठात बुडवून छोटी पोळी तयार करून घ्यायची. आणि नंतर आपण जेवढी कणिक घेतली होती त्याच्यापेक्षा थोडासा जास्त बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा त्याच्यावर ठेवून घ्यायचा आणि हे पहा, अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा. आणि हलक्या हाताने छान पातळ असा याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटून घ्यायचा, नाहीतर तो फुटण्याची शक्यता असते. आलटून पलटून दोन्ही बाजूने पराठा छान असा लाटून घ्यायचा. हे पराठे बनवण्यासाठी वेळ पण कमी लागतो आणि हे चवीला पण खूप छान लागतात. इथं माझा पराठा लाटून झालाय. तवा पण छान तापलाय. तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि पराठा टाकून घ्यायचा. आणि दोन्ही बाजूने तेल लावून छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तव्यावरचा पराठा भाजत भाजतच आपण दुसऱ्या पराठ्याची तयारी करून घ्यायची, म्हणजे आपले पराठे पटकन तयार होतात आणि वेळही कमी लागतो. हे पहा, छान असा तेल लावून मी दोन्ही बाजूने पराठा खरपूस असा भाजून घेतलाय. तेलाच्या ऐवजी तुम्ही पराठ्यांना लावण्यासाठी तुपाचा पण वापर करू शकता. पराठा भाजल्यानंतर मी एका भांड्यात काढून घेतला आणि अशाच पद्धतीने मी इथं दुसरा पण पराठा भाजून घेणार आहे. तर हे पहा, छान असे आपले हे बटाट्याचे पराठे तयार झालेले आहेत. हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी, लोणचं, दही किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.